उन्हाळ्याची सुट्टी एक अशी सुट्टी असते की जेव्हा आम्ही बहिणी आणि आमची मुलं एकत्र येऊन एन्जॉय करत असतो. यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे आम्ही निघालो होतो छोट्याशा ट्रिपला. ब्रेकफास्टसाठी आम्ही मध्येच थांबलेलो होतो आणि मस्त पोटभर असं ब्रेकफास्ट केल्यानंतर छान अशा क्लायमेटमध्ये गाडीत बसून गाणी वगैरे म्हणत आम्ही निघालो होतो पन्हाळ गडावर. वाव, काय वातावरण होतं. सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली होती. भारी वाटत होतं. थोडासा रिमझिम पाऊस येत होता, पण क्लायमेटने आमची साथ मात्र मस्त दिलेली होती. मस्त शूट केले, फोटोज काढले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा गाडीत बसून निघालो होतो आंबा घाटात, जे आहे कोल्हापूरच्या बाउंड्रीवर. आंबा घाटात पोचताच आम्हाला तिकडे देखील सर्वत्र धुकं दिसत होतं. समोर कोण उभं आहे हेही दिसत नव्हतं आणि हे होतं जंगलाच्या मधोमध आमचं कॉटेज. खूप भारी वाटत होतं. रात्री थोडीशी भीती देखील वाटत होती की कोण कसला प्राणी येईल की काय, पण तरी देखील आम्ही थोडंसं मस्त असं बाहेर फिरलो, फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही रूमवर आलो. आणि हे काय, हे गाणं पण छान आहे. अशा प्रकारे आमची कला दाखवून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो होतो मस्त अशा जंगल सफारीला. जीपच्या टबवर बसून जे आम्ही एन्जॉय करत होतो ना गाईज, खूप भारी वाटलं होतं. मस्त अशा टपावर बसलेलो होतो, गाणी म्हणत होतो, जंगलात बघत होतो काय इकडे तिकडे दिसतंय की काय. आणि त्यानंतर शेवटी येऊन पोचलो होतो आम्ही विशालगडाच्या आसमानात. कडकडला तोफांचा आवाज. हे ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर खूप भारी वाटत होतं. सगळीकडे आपला भगवा पसरलेला होता आणि त्या विशाल गडावर जिथे आम्हाला उभंही राहता येत नव्हतं, तिकडे त्या बाजी प्रभूंनी आपली जी खिंड लढवलेली होती ते सगळं दृश्य असं तिकडे गेल्यावर दिसत होतं. अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं आणि खूप भारी वाटत होतं की आपण मराठा म्हणून जन्माला आलो आहोत. आणि त्यानंतर अशा प्रकारे हर हर महादेव म्हणत आम्ही आमची ट्रिप पूर्ण केली. बाय.